मित्रांनो स्वागत आहे यांचं। आणि मित्रांनो सध्या आपला गणपती उत्सव जवळ येत आहे मित्रांनो, आणि त्यानिमित्तच आज मी सिंदखेड या ठिकाणी आलो आहे। मोरया आर्ट्स या ठिकाणी गणरायांच्या मूर्त्या तयार केल्या जातात आणि मूर्ती नेमकं कशा बनवतात हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। या आपल्यासोबत या ठिकाणी मूर्तिकार काय नाव दादा? करण मिसाळ ते सध्या आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याकडे संपूर्ण माहिती घेणार आहेत। सध्या त्यांचं काम चालू आहे, तरी मी तुम्हाला दाखवणार आहे की नेमक्या कशा प्रकारची मूर्त्या बनवतात, त्याला किती दिवस लागतात। कारण की आपण इथं बघतो आपल्याला रेडी मूर्ती, परंतु त्याच्या मागे किती कष्ट असते, मेहनत किती असते हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे प्रत्यक्षामध्ये। सध्या तुम्ही बघू शकता मूर्त्या तयार करणं चालू आहेत। तर दादा हे काम जे तुम्ही मूर्ती बनवताय हे किती वर्षांपासून करताय? हे आमचा हा जो मूर्ती बनवण्याचा व्यवसाय हा 2020 पासून आम्ही बनवतोय। याच्या अगोदर तुमचे वडील वगैरे बनवतात का? म्हणजे हो, बनवतो त्यांना, आम्ही त्यांचं बघूनच शिकलेलो आहे। बर, तर आता यावर्षी आपल्याकडे किती मूर्त्या आलेल्या बरं बनवण्यासाठी? ऑर्डर किती आलेले आहेत? यावर्षी तरी पण आमच्याकडे पूर्ण 22 मूर्त्या आलेल्या आहेत ऑर्डरच्या। बरे, ऑर्डर कुठून आलेले आहेत? आमच्या इथे ऑर्डर जालन्याच्या येतात, परत परतूरच्या येतात, डबल बुलढाणा, चिखली, टेंभुर्णी अशा विविध ठिकाणच्या ऑर्डर येतात आम्हाला। बर, तर आता आपल्याला एक मूर्ती तयार करण्यासाठी साधारणपणे किती वेळ लागतो? तरी एक मूर्ती बनवण्यासाठी कमीत कमी 15 ते 20 दिवस लागतातच। तर आता हे तुम्ही काम कधी चालू केलं बरं? साधारणपणे आता तुमच्या मूर्त्या बनवून काम कधी चालू केलं? आमचं हे काम चालू आहे 6 महिन्यापासून, म्हणजे गणपती बसण्याच्या 6 महिन्यापूर्वी आम्ही काम चालू करतो। तर दादा मला सांगा की आपण ज्या मूर्त्या बनवतो त्या नेमक्या कोणकोणत्या प्रकारच्या मूर्त्या आपल्याकडे तयार होतात? आपल्याकडं तसं शाळू माती आणि पीओपी अर्थात प्लास्टर ऑफ पॅरिस यापासून पण आपण मूर्ती बनवतो। आणि आम्ही ह्या मूर्त्या 2008 पासून बनवता आलेलो आहे। बर, तर आता साधारणपणे ज्या गणेश मंडळाला तुमच्याकडे ऑर्डर द्यायची तर किती दिवस अगोदर ऑर्डर द्यावं लागते बरं? आम्हाला तरी पण समजा गणपती बसण्याच्या 6 महिन्या अगोदर तरी ऑर्डर चालू करतो आम्ही घेणे। बर, आता याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे आणखी कोणकोणत्या मूर्त्या तुम्ही तयार करता येते? इथं आम्ही तसे गणपती, तसेच दुर्गा माता, महालक्ष्मी यांचे मुखवटे, तसंच फायबर बॉडी मधले सर्व काही समजा खेळ भांडे ते सर्व काही बनवतो आम्ही। आता दुर्गा माताच्या मूर्ती जर समजा आता ऑर्डर द्यायची आता नवरात्र अजून थोडं बाकी आहे, तर अजून सध्या ऑर्डर घेणं चालू आहे का आता बंद केले आपण? नाही, आता गणपती बसल्याच्या नंतर आम्ही दुर्गा देवीचे बिन ऑर्डर घेणं चालू करून देतो। म्हणजे गणपती उत्सव बजेट। हा, बरं, आता ऑर्डर आपल्या कोणकोणत्या जिल्ह्यात तुम्ही घेऊ शकता बरं? आम्ही ऑल महाराष्ट्रात पण घेऊ शकतो। ऑल महाराष्ट्रासाठी सुद्धा सुविधा आपल्या हो। आता साधारणपणे आता मार्केटमध्ये यासाठी आता किती मोठ्या तयार आपल्याकडे? आपल्याकडं ऑर्डरच्या आपल्याकडे तसे 22 मूर्त्या आहेत। इथं जेवढ्या तुम्हाला दिसतात तेवढ्या आहेत, बाकीच्या दुसऱ्या गोडाऊनवरती। आणि हे समजा हे साच्यातला माल आहे हा, तरी पण जवळपास 100 मूर्त्या आहेत आमच्याकडे। साधारणपणे आपल्याकडे तसे 20-25 जेवढी ऑर्डर भेटेल तेवढ्या हिशोबात आपण मूर्ती बनवू शकतो। हो, आता कमीत कमी 3 ते 4 दिवसानंतर आम्ही कलरिंगचं काम चालू करणार आहे त्याचं सर्वांचं। बरं, आता ह्या जे बनवलेल्या मूर्त्या कोणकोणत्या बाजारात भेटणार आहे? तुम्ही बाहेर कोण देता? हो ना, आम्ही होलसेल मध्ये समजा दुसऱ्यांना जर विकायचे असेल तरी आपल्याकडं एकदम ठोक दरात ते आपण देऊ शकतो।
ऑर्डर प्रमाणे सर्व काही आपल्याकडं जशी तुम्ही फोटो दाखवसाल तशी मग आपण मूर्ती बनवून देऊ शकतो. छोट्या छोट्या मूर्त्या आहेत भेटतात का बरं आपल्याला? हो, आपल्याकडे 1 फुटापासून 9 इंचापासून ते 25 फुटापर्यंत सर्व काही मूर्त्या अवेलेबल आहेत. आता जे काय आता जे समजा ज्यांना मूर्तीचा व्यवसाय करायचा आहे हा हा त्यांच्यासाठी आपल्याकडे काय आहे बुवा सुविधा कशी आहेत त्यांच्यासाठी? त्यांच्यासाठी आपल्याकडे सुविधा, आपण त्यांना माल बनवून सुद्धा देऊ शकतो प्युअर व्हाईट मध्ये, किंवा जर कलरिंग करून लागला तर कलरिंग करून पण देऊ शकतो. सर तुमचं आपला पत्ता तुम्ही सांगा. आमचा पत्ता मोरया आर्ट्स, मातृतीर्थ, सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा. जसे तुम्हाला ऑर्डरला लागलेले तुम्ही जसा फोटो दाखवसाल तशी आपल्याकडे मूर्ती बनवून भेटेल. आणि तशीच हे बघून घ्या, ही नागाची मूर्ती आहे, ती बनवणं चालू आहे. आणि ही एक आहे तर हिचा तयार करणं चालू आहे साचा. तुम्हाला जर लागला तर आपण अशा छोट्या मूर्त्यात पण ऑर्डर घेऊ शकतो, तुम्हाला जसा गणपती लागला तसा. बरं साधारणपणे आपल्याकडे कमीत कमी बजेट आणि जास्त बजेट किती आहे मूर्त्याचं साधारणपणे? कमीत कमी बजेट जर धरलं तर आपल्याकडं आपल्या कामाची क्वालिटी आणि आपल्या कामाची फिनिशिंग ही आमच्या भागात खूप जास्त आहे. त्या हिशोबाने आमचा कमीत कमी रेट हा 10,000पासून चालू होतो, ते जास्तीत जास्त 1,20,000, 1,30,000पर्यंत असा आहे. हे अशा प्रकारचे आमच्याकडे ऑर्डर आहेत. जसे की ही मूर्ती तुम्ही बघू शकता, ही एक बालाजी, ही एक आहे, ही मूर्ती, ही 13 फुटाची मूर्ती. तर आता काही ग्राहकांना समजा तुमच्याकडे मोठ्या ऑर्डर टाकायचे आहेत त्यासाठी काय करायला लागेल? तुमचा नंबर द्या आम्हाला. आमचा नंबर हा मोरया आर्ट्स. मेन रोडलाच आहे.